नमस्कार मित्रांनो, तर खूप दिवसांनी आणलेली मी तांदूळची भाजी आणि तांदूळच्या भाजीला असं निसून घ्यायचं आहे. त्याच्यात काड्या पण घ्यायच्यात, नुसता पाला घ्यायचा नाही, काड्या पण घ्यायच्या, त्याला ताकद पण आली पाहिजे. आणि इकडं कढई गरम करायला ठेवायची आणि त्याला आंघोळ घालून घ्यायची नाही भाजीला, बिना आंघोळीचीच भाजी कढईत टाकायची. चांगलं त्याला उलतं पालतं करायचं, चांगल्या उड्या मारून द्यायच्या भाजीला, गरम करून घ्यायची 5 मिनिट चांगलं भाजीला. आणि त्याला नंतर 5 मिनिटांनी चांगली वाफलून झाली ना, परातीत टाकून घ्यायचं आणि मस्त गार पाण्याने अंघोळ घालून घ्यायची. त्याला एकदम फ्रेश भाजी होते. आणि ह्या पद्धतीने भाजी आमच्याकडे करतात, म्हणून मी तुम्हाला रेसिपी दाखवते. आणि इकडं छान असे खरपूसवाने शेंगदाणे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, नॉर्मलच. आणि लसणाची फोडणी घालायची आणि छान त्याला धुवून घेतल्यानंतर छान भाजीची अंघोळ झाल्यानंतर मस्त अशी टाकाटक कढईत टाकून द्यायची, वाफलून घ्यायची. भाजी पण खुश होणार, फ्रेश होणे अंघोळ झाल्यानंतर. आणि लाल तिखट घालायचं, कोणी हिरवी मिरची पण घालू शकता. एवढी टेस्टी होती ना तांदूळची भाजी, कोणी चवळीची भाजी पण म्हणतं. आणि नंतर वरून शेंगदाण्याचं कूट घालायचं, अशी मस्त लागते. करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि कोण कोण अशी भाजी बनवतं नक्की कमेंट करून सांगा.